नमस्कार मंडळी, वणी येथील फेमस डोसा तुम्ही वणी येथील जैताई मंदिराजवळ इथे बल्की मॅडमचा म्हणजे सरांचा हॉस्पिटल आहे, श्रीराम डायग्नोसिस जो आहे तिथे तुम्ही त्याच्या साईडला आणि जैताई मंदिराच्या साईडला हा डोसा सेंटर आहे, ते तुम्ही बघू शकता आणि तिथे नक्की व्हिजिट करा. एकदम स्वादिष्ट डोसा तिथे तुम्हाला खायला मिळू शकते आणि हायजेनिक आहे, सेफ आहे आणि खूप छान सेफ्टी मेंटेन करून आणि ते क्लीननेस मेंटेन करून डोसा बनवतात. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे त्यांनी डोसा बनवलेला आहे. खूप टेस्टी डोसा तिथे मिळतो. मी दरवर्षी म्हणजे मी जेव्हापासून इथे आली आहे तेव्हापासून मी नेहमी त्यांचा डोसा तिथे खायला जात असते. इथे हा पनीर डोसा, ओनियन डोसा, तसेच चीज डोसा, असं वेगवेगळ्या प्रकारचे इथे डोसे मिळतात. तुम्हाला जो हवा आहे तो तुम्ही खाऊ शकता. इथे विविध प्रकारचा इथे डोसा तुम्हाला अवेलेबल असतो. ते बघा, डोसा बॅटर टाकल्यानंतर त्यांनी चटणी टाकली आहे, त्यानंतर त्यांनी सांबार टाकलेला आहे आणि सोबतच ते तूप बटरसुद्धा टाकतात. त्याला सगळ्याला मॅश करतात ते आणि ते सगळं स्प्रेड करतात. त्यानंतर आलूची चटणी घेतली आहे त्यांनी, त्याच्यावर आलूची चटणी पूर्ण स्प्रेड केलेली आहे. बघू शकता तुम्ही, 2 वेगवेगळे डोसे लावलेले आहेत इथे आणि हे सगळं साहित्य आहे त्यांचं बघू शकता तुम्ही. त्याच्यामध्ये गाजर, बीट, त्याच्यामध्ये वेगवेगळी व्हेजिटेबल्स टाकतात. ते ओनियन टाकलेलं आहे, पनीर टाकतात, चीज टाकतात, गाजर, बीटरूट, टोमॅटो, कोथिंबीर, असे वेगवेगळे ते व्हेजिटेबल्स टाकत असतात त्याच्यावर आणि खूप छान टेस्टी असा हा डोसा बघा तुम्ही बघू शकता, किती दिसायला डिलिशियस. त्याच्यासोबत तुम्हाला हे 2 प्रकारच्या चटण्या देतात आणि सांबर आणि तुम्हाला शेंगदाणा चटणीसुद्धा मिळत असते त्याच्यासोबत. तुम्ही बघू शकता किती टेस्टी हा डोसा इथे मिळतो. आणि याचा हा पनीर डोसा जो आहे त्याची प्राईस आहे 80 रुपीज इथे आणि सिम्पल जो डोसा आहे त्याची आहे 60 रुपीज प्राईस. तुम्ही इथे येऊन हा डोसा नेहमी खाऊ शकता. हे बघा किती छान. माझ्या बुबुनीसुद्धा हा डोसा खाल्लेला आहे. बघा तुम्ही किती छान आणि टेस्टी डोसा इथे बघायला सुद्धा इतका प्रिटी दिसतो, हा इतका स्वीट आणि डिलिशियस दिसतो की बघताच खायची इच्छा होते. बघा, आमच्या बुबुनीसुद्धा डोसा खाल्लेला आहे इथे. तुम्हीसुद्धा डोसा खा आणि एन्जॉय करा. नक्की या इथे. हे बघ इकडे पाणी. हे बघ, हे थँक्यू.